लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान, कन्यादान म्हटलं की फर्निचर, आणि फर्निचर म्हटलं की साई कमल फर्निचर. आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध, तसंच कपाट, शोकेस, बेड, ड्रेसिंग, डायनिंग, टीपॉय, सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध. याचबरोबर टेबल, खुर्ची, आराम खुर्ची, वॉर्डरोब, डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज. अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील साई कमल फर्निचर. साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल. आजच भेट द्या साई कमल फर्निचरला. प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते, वसंत लॉन्स समोर, संगमनेर. मोबाईल 98 814 73 753. अहिल्यानगरच्या चास येथे नृसिंह जन्मोत्सव आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचं आयोजन 5 ते 12 मे कालावधीत केलं गेलं. या कार्यक्रमानिमित्तानं बुधवारी 7 मेला शांतीब्रह्म श्री संत एकनाथ महाराजांचे पट्टशिष्य श्री संत नरहर सिद्धदादा स्वामी महाराज यांचं जीवनचरित्र त्यांचे 13वे वंशज हरिभक्तपरायण प्रसाद महाराज देव यांनी लिहिलंय. त्याचा प्रकाशन सोहळा आमदार काशीनाथ दाते, धर्मगुरू अमृता आश्रम स्वामी महाराज तसेच हरिभक्तपरायण विकासानंद मिसाळ महाराज, भाजपाचे सरचिटणीस सागर मैड आणि सरपंच उपसरपंच यांच्या उपस्थितीत झालंय. चास येथे संत नरहरी सिद्धदादा स्वामी यांचं समाधीस्थळ आहे. त्याची भारतभर ख्याती पोहोचावी त्या हेतूनं हरिभक्तपरायण भागवताचार्य प्रसाद महाराज देव यांचा हस्तलिखित ग्रंथ प्रकाशित केला गेला. महाराजांचा पूर्व इतिहास चरित्र ग्रंथाच्या स्वरूपात वाचकांसाठी प्रकाशित केला गेला. हा उपक्रम कौतुकास्पद आहे असं आमदार काशीनाथ दाते आणि हरिभक्तपरायण विकासानंद महाराज यांनी प्रकाशन सोहळ्याप्रसंगी सांगितलंय. श्री संत नरहरी सिद्ध म्हणजे दादा स्वामींच्या चरित्र ग्रंथाचं प्रकाशन संपन्न झालं. पूजनीय आदरणीय प्रातस्मरणीय श्री अमृताश्रम स्वामी महाराज आणि अनेक भाविक या ठिकाणी उपस्थित होते. सर्वांच्या हस्ते या ग्रंथाचं प्रकाशन झालेलं आहे. श्री संत दादा स्वामी हे शांतीब्रह्म श्री संत एकनाथ महाराजांचे पट्टशिष्य होते आणि नाथ महाराजांची जी परंपरा आहे त्यांनी अतिशय सुंदर रीतीने पुढे चालवली. काळोगामध्ये आणि त्यांचं जे समाधीचं स्थान आहे ते थोडं लुप्तप्राय झाल्यासारखं झालं, पण भगवंताच्या कृपेने पुन्हा त्याला आणि नवचैतन्य प्राप्त झालेलं आहे. सर्वांच्या समोर ते स्थान आता उघड झालेलं आहे आणि दिव्य असणाऱ्या त्या स्थानाची महती सर्वत्र पसरावी, सर्वांना ती महती कळावी आणि म्हणूनच आदरणीय श्री प्रसाद महाराज देव यांनी अतिशय सुंदर चरित्र ग्रंथ त्यांनी निर्माण केला आणि तो चरित्र ग्रंथ आज सगळ्या वाचकांच्या हातात देताना फार समाधान अशा पद्धतीने झालेला आहे. हबप देव महाराज यांच्या हस्तलिखित श्री दादा स्वामी जे नाथांचे एकनिष्ठ शिष्य, जे प्रमुख 3 शिष्य आहेत, हरिपंडित, गावबा आणि नरहरसिद्ध, त्यापैकी एक आपले चाचे नरहरसिद्ध संत यांचं आज ग्रंथाचं प्रकाशन अमृताश्रम स्वामी आणि डॉक्टर विकासानंद महाराज मिसाळ व आमदार श्री काशीनाथ दाते सर यांच्या हस्ते झालेले. ग्रंथ खूप सुंदर आहे. या ग्रंथातून वाचून भक्तांना प्रेरणा, ऊर्जा आणि परमार्थाची एक निश्चित मार्गदर्शक भूमिका यातून भेटणार आहे. हरिभक्तपरायण विकास महाराज मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा प्रसाद महाराज देव यांच्या हस्तलिखित हे जीवनचरित्र या ठिकाणी प्रकाशन सोहळा आज संपन्न झालाय. खूप आनंद वाटतोय की जुनी परंपरा लिखित स्वरूपामध्ये एक सर्वांना हे ज्ञानामृत म्हणून वाचण्याचा योग महाराजांनी उपलब्ध करून दिला. मी सेवा मंडळाच्या वतीनं हरिभक्तपरायण प्रसाद महाराज देव व त्यांना सहकार्य करणारे सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी या सर्वांचं मी मंडळाच्या वतीनं आभार व्यक्त करतो. आज या ठिकाणी या प्रकाशन सोहळ्याचा उत्तम असा कार्यक्रम पार पडला. स्वामींचं चरित्र अतिशय उत्कृष्ट आहे. त्यांची असणारी गुरुभक्ती, त्यांचा असणारं गुरुनिष्ठा यावर विशेष असणारा भर या चरित्रामध्ये आहे. तसेच त्यांनी केलेली दत्त परंपरेचा प्रचार प्रसार असेल, भगवान लक्ष्मी नरसिंहाची असणारी कृपा त्यांच्यावरती झाली. भगवान लक्ष्मी नरसिंहाचं असणारं प्राकट्य चासमध्ये आहे आणि ते चासमध्ये असणारं नरसिंह मंदिरातच त्यांनी असणारी जवळ समाधी घेतली. संजीवन असणारी त्यांची समाधी आहे. त्या समाधीच्या निमित्तानं आणि आज नरसिंह जयंतीच्या निमित्तानं या ठिकाणी आपण आज या प्रकाशन सोहळ्याचं आयोजन या ठिकाणी केलं. त्याबद्दल मी सर्व नृसिंह सेवा मंडळातर्फे सर्व नृसिंह सेवा मंडळाचे ग्रामस्थांचे आभार व्यक्त करतो. महाराष्ट्रातल्या पंचसंत प्राणापैकी शांतीब्रह्म संत एकनाथ महाराज प्रतिष्ठान पीठ पैठण
या परंपरेत अनेकविध शिष्यांचा समावेश होतो. त्यात अग्रगण्य नाव म्हणून ज्यांचा सातत्याने नामोल्लेख करण्यात आलेला आहे दत्तप्रबोध ग्रंथात, असे श्री दादा स्वामी त्यास या तीर्थक्षेत्रातले नरहर सिद्ध यांच्या जीवनपटाचा सखोल अभ्यास करणारं एक ग्रंथ प्रकरण पुस्तिका नावानं प्रकाशित झालं. तो ग्रंथ महाराष्ट्र सारस्वताने स्वीकारावा आणि हा संशोधन प्रबंध येणाऱ्या PhD धारकांना उपयुक्त ठरावा. वारकरी संत परंपरेत सर्व फड, मठ, मंदिर, आश्रम, गुरुकुल, विद्यार्थी, अध्यापक आणि कीर्तनकार या सगळ्यांच्यासाठी हा ग्रंथ उपयुक्त ठरणार आहे. तो आपल्या संग्रही करावा अशी भावना व्यक्त करतो. आज या प्रभागाचे सन्माननीय आमदार श्री दाते सर, त्याचबरोबर कृष्ण कृपा मूर्ती श्रद्धेय श्री विकासानंद मिसाळ महाराज आणि अन्य संत महंतांच्या उपस्थितीत श्री प्रसाद देव, त्यांचे बंधू, त्यांचे अनुयायी, त्यांना मानणारा वर्ग, इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया आणि सर्व सदस्यांच्या समोर आज या ग्रंथाचं प्रकाशन झालं. या ग्रंथाला संग्रहित करून आपलं जीवन चैतन्यमय करावं, हे जे कार्य आहे, खऱ्या अर्थाने हे धर्माचं कार्य हे करत असताना आपल्या धर्मावर जेव्हा जेव्हा संकट येईल तेव्हा तेव्हा ते संकट निवारण्याचं काम कोण करतं, तर ही ही परमार्थातली मंडळी आणि राजकारण समाजकारणातली मंडळी आणि या देशाचं संरक्षण करणारी जी मिलिटरी आहे, हेच खऱ्या अर्थानं हे रक्षण हे करतायत. आणि म्हणून आज खरं म्हणजे दादाजी महाराजांच्यावरचं पुस्तक या ठिकाणी प्रकाशित करत आहे. लुप्त झालेले जे काही गोष्टी आहेत त्या सगळ्या या ठिकाणी लिखाणाच्या माध्यमातून समोर आणण्याचं काम प्रसाद महाराजांनी या ठिकाणी केलेलं आहे. आणि ही गुरुपरंपरा जी आहे, परंपरा त्यांनी जतन करण्याचं आणि पुढे ती चालू ठेवण्याचं निश्चितपणे या पुस्तकाच्या माध्यमातून आपण समोर केलेलं आहे. त्यांनी खूप चांगलं लिहिलं असं या ठिकाणी मिसाळ महाराजांनी त्यांनी मिसाळ महाराजांना श्रेय दिलं आणि मिसाळ महाराजांनी प्रसाद महाराजांना श्रेय दिलं. याचा अर्थ दोघांनीही हे पुस्तक लिहिताना त्यांचं दोघांचे खूप मोठं योगदान असलं पाहिजे. मिसाळ महाराजांचं मला वाटतं गाव हेच आहे. तुमच्यासारख्यांच्या सान्निध्यामध्ये फार नाही का आलं, 10 मिनटं आलं, अर्धा तास आलं तरी देखील जे समाधान खरं म्हणजे तुमच्या सान्निध्यात आल्यानंतर भेटतं ते दुसरं कुठेही या ठिकाणी मिळत नाही. हे जाणणारा माझ्यासारखा कार्यकर्ता, विशेषतः प्रसाद महाराज, तुम्हाला देखील मनापासून या ठिकाणी तुमचं अभिनंदन करतो. की लिखाण करणं हे काही सोपं नाही. तर तुम्ही खऱ्या अर्थानं सगळं त्या महाराजांच्या संदर्भात, दादाजी महाराजांच्या संदर्भातला सगळा पूर्व इतिहास सगळा काढला आणि त्याचं चरित्रग्रंथामध्ये रूपांतर करून वाचकांच्यासाठी त्या ठिकाणी ते आज प्रकाशित करत आहात. मी मनापासून तुमचं अभिनंदन या ठिकाणी करतो आणि पुन्हा एकदा आपणा सर्वांना शुभेच्छा देऊन थांबतो. यावेळी संदीप महाराज राजकर, आबा महाराज कारले, अशोक गवखरे, रामचंद्र कारले, मनोज कारले, मच्छिंद्र मिसाळ, उत्तम कारले, पोपटराव घुगांडे, दत्तात्रय कारले, माजी सरपंच राजेंद्र गावखरे, सरपंच युवराज कारले, सुनील भोर, संतोष कारले, सुंबे घुंगारडे यांसह नृसिंह सेवा मंडळ, गावातील ग्रामस्थ, महिला, भक्तजन मोठ्या संख्येनं हजर होते. शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहिल्यानगर. मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर. पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार. डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा. सुरक्षित, यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार. तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा, कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान, अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन. आमच्या सेवा IVF, IUI उपचार, वंध्यत्व तपासणी, अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीजिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला. तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे, कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय. ठिकाण 2रा मजला, संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, नाशिक पुणे रोड, हॉटेल प्रसाद समोर, संगमनेर. संपर्क 8080 215 215.